मी विशाल. मी आता फर्स्ट इयरमध्ये शिकत होतो. मी माझ्या आईबाबांचा एकुलता एकच मुलगा होतो. एके दिवशी आईबाबा अचानकच एका मुलीला घरी घेऊन आले. ती दिसायला फॉरेनरसारखी होती. आईबाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आईने माझी व त्या मुलीची ओळख करून दिली. ती मला म्हणाली की ही मिनी आहे, आजपासून तू हिला दीदी म्हणायचं. मी म्हणालो, आई ही तर विदेशी दिसते आणि ही जवळजवळ तुझ्या वयाची दिसत आहे, मी हिला दीदी का म्हणायचं? आई म्हणाली, ती विदेशीच आहे आणि तुला जर तिला दीदी म्हणायचं नसेल तर तू तिला आई म्हण. आजपासून मिनीसुद्धा तुझी आई आहे. आई काय बडबडत होती. मी तिला म्हणालो, आई हे काय आहे? तुम्ही हे कोणाला घरी घेऊन आला आहात? आता या वयात कशाला हवी आहे तुम्हाला मुलगी? मला तर बहीण नकोय. आई म्हणाली, जास्त प्रश्न करू नकोस. एकतर तू तिला दीदी म्हण किंवा आई, पण तिला नावाने हाक मारू नकोस, ती तुझ्याहून मोठी आहे. तेव्हा आई किचनमध्ये गेली आणि मिनी माझ्या जवळ आली. हात पुढे करत तिने मला तिची ओळख सांगितली. ती अगदी शुद्ध मराठी भाषेत बोलत होती. मी आश्चर्यचकित होऊन तिला म्हणालो, मिनी तू विदेशी असून एवढं शुद्ध मराठी कसं काय बोलत आहेस? मी आपलं सहजच बोलून गेलो, पण माझं बोलणं ऐकून बाबांचा मागून आवाज आला. त्यांच्या आवाजात राग होता. ते म्हणाले, विशाल जरा मर्यादा राखून बोल. आईने सांगितलं ना तुला, मिनी तुझ्या एवढी नाही आहे. तिच्याशी आदराने बोल, तिचं नाव घेऊन बोलू नकोस. तेव्हा मी तिला सॉरी म्हणून माझ्या खोलीत निघून गेलो. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही तिने मला दिलं नव्हतं. ती बोलतच होती तोच बाबांनी मला फटकारलं होतं. जाऊ देत, पण आता आमच्या घरात एक विचित्र खेळ सुरू होणार होता आणि त्यात मीही अशा प्रकारे ओढला जाईल हे मला ठाऊक नव्हतं. त्या दिवशी रात्री माझी आई माझ्या खोलीत येऊन झोपली होती व मिनी बाबांच्या खोलीत होती. बाबांनी आईला माझ्या खोलीत का पाठवलं हा जाब त्यांना विचारण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेलो. बाबांच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता, पण बाबा मला आत दिसत नव्हते. ती मिनी आत बेडवर बसली होती. बाबांची खोली अशी सजवली होती जसं की त्यांचं आजच लग्न झालंय. ते सगळं काय चाललंय मला काही समजत नव्हतं. मला त्या खोलीत पाहून मिनी उठून माझ्या जवळ आली. ती मला म्हणाली, छोटू तू यावेळी इथे काय करतोयस? तुझ्याशी मी नीट बोललेच नाही ना? बरं तू सकाळी काय प्रश्न करत होतास ते आत्ता बोल. मी तिच्याशी बोलणार तोच बाबा आले. मला पाहून ते म्हणाले की विशाल तू इथे काय करतोयस? सकाळी तुला कॉलेजमध्ये नाही जायचं आहे का? चल जाऊन झोप. या खोलीजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. तू झोपलाय की नाही हे बघण्यासाठी मी पुन्हा काही वेळाने येईल. बाबांच्या खोलीत मी त्यांना जाब विचारायला गेलो होतो, पण उलट त्यांनी मला 2 शब्द सुनावून त्यांच्या खोलीतून बाहेर काढलं होतं. मी माझ्या खोलीत परत आलो. येताच मी आईला विचारलं की आई या घरात नेमकं काय चाललंय? तू त्या मुलीला तुझी जागा तुझी खोली का दिलीस? आता तर ती मला माझी बहीण वाटत नाही. आई म्हणाली, हो ती तुझी आई आहे आणि माझी बहीण आहे. सकाळी मी तुला व्यवस्थित सांगू शकले नाही, पण याबद्दल तुझ्या बाबांकडे काही बोलण्याचं धाडस करू नकोस. तुला माहीत आहे ना ते किती रागिष्ट आहेत. आईने सांगितलं की ती माझी दुसरी आई आहे. आई तर तिचं कौतुक करत होती. मी आईला म्हणालो, आई अगं तू भानावर तर आहेस ना? तू या घरात तुझी सवत आणली आहेस आणि तरी तू खुश आहेस? ती म्हणाली, बिचारी गरीब आहे, तिला मदतीची गरज होती म्हणून आम्ही तिला मदत केली. आई सरळ सरळ मला सांगत नव्हती की बाबांना ती आवडली होती आणि त्यांनी तिला थेट बायकोचा दर्जा दिला होता. आईलाही ते नातं मान्य होतं. मिनी दिसायला अगदी गोरीपाण होती, परंतु ती किती जरी सुंदर असली तरी तिच्याहून सुंदर माझी आई होती. आई हसत हसतच झोपी गेली. मला तर बराच वेळ झोप आली नव्हती, पण नंतर मीही गाढ झोपी गेलो. मी सकाळी उठलो व माझा आवरून मी बाहेर आलो. आई बाहेर त्या मिनीला आयता नाश्ता वाढत होती. बाबांच्या चेहऱ्यावर तर एक वेगळाच आनंद दिसत होता. बाबांच्या असा वागण्याचा माझ्यावर काय परिणाम होईल याचा त्यांनी जराही विचार केला नव्हता. आज रविवार सुट्टीचा दिवस होता. बाबाही आज घरी होते. दर रविवारी माझा व आईबाबांचा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन असायचा, पण आज बाबा मिनीला घेऊन बाहेर गेले होते. ते दोघे बाहेर जाताच मी आईला विचारलं की आई मिनी तुला कुठे भेटली आणि तिने येताच तुझी जागा का घेतली आहे? त्यावेळी आई म्हणाली की ती सुद्धा तुझी आई आहे. आता तू एवढंच ऐक, जास्त प्रश्न करू नकोस. होईल तेवढं लवकर तू तिचा आई म्हणून स्वीकार कर. एवढं बोलून आई तिच्या कामात गुंतली. जवळजवळ 3-4 तासांनंतर बाबा व मिनी मार्केटमधून घरी आले होते. बाबांच्या हातात खूप साऱ्या शॉपिंग बॅग होत्या. त्यात सगळी मिनीची शॉपिंग होती. घरात तिचे कपडे येताच आईने तिच्या खोलीतील कपाट खाली केलं व आईने तिच्या साड्या माझ्या कपाटात ठेवल्या व मिनीचे कपडे तिने तिच्या व बाबांच्या कपाटात ठेवले. असेच दिवस जाऊ लागले. आई हळूहळू घराच्या मालकिनीवरून मिनीची मोलकरीण होत होती हे तिला लक्षात येत नव्हतं. अधूनमधून एखाद दुसऱ्या रविवारी आई मला घेऊन बाहेर जायची. ती मुद्दामच सुट्टीच्या दिवशी घरी थांबत नसायची.
बाबांना व मिनीला वेळ मिळावा म्हणून आईचं ते सगळं चाललं होतं. एके दिवशी रात्री आई माझ्या शेजारी झोपली होती. गेल्या 15 दिवसांपासून आई माझ्या खोलीतच झोपत होती. मध्यरात्री मला कोणाचा तरी आवाज येऊ लागला. आवाज ऐकून जेव्हा मी उठून बसलो तेव्हा तो आवाज अचानक शांत झाला. मला आईची हालचाल जाणवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला विचारलं की आई, तुला रात्रीची झोप येत नाही का? तेव्हा ती म्हणाली, मी तर माझ्या वेळेत झोपते व वेळेत उठते. तुझ्या झोपण्याचा टायमिंग वाढत चाललाय. तेव्हा आई म्हणाली, विशाल, आपल्याला काही दिवसांकरता तुझ्या मामाकडे जायचं आहे. तू तुझी बॅग भरून ठेव, आपण संध्याकाळी निघूयात. तेव्हा मी आईला सरळ नाही म्हणालो, कारण आमच्या कॉलेजमध्ये येत्या काही दिवसात ॲन्युअल फंक्शन सुरू होणार होते आणि मला ते मिस करायचे नव्हते. मी नाही येत म्हटल्यावर आई म्हणाली, काही हरकत नाही, मी जाऊन येते. आई जेव्हा मामाकडे जायला निघाली तेव्हा बाबा तिला सोडायलाही गेले नव्हते. त्यांच्यात काही वाद झाले होते की काय, काही कळत नव्हतं. दिवसा मी कॉलेजमध्ये असायचो, त्यामुळे मला त्या दोघांमधील वादाबद्दलही काही माहीत नव्हतं. मिनीला मी त्यांच्यातील वादाबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की त्यांच्यात काहीही वाद झाले नाहीत. आई तिच्या माहेरी गेल्यानंतर घरात आम्ही तिघेजण होतो. आई गावी गेली तरी दुसरी आई घरी होती. पुढच्या 2 दिवसांनी कॉलेजमधील ॲन्युअल फंक्शन सुरू झाले. ते कॉलेज माझ्यासाठी नवीन होतं, त्यामुळे मला कॉलेजमधील एकही फंक्शन मिस करायचं नव्हतं. आज आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांसोबत स्वागत केलं जाणार होतं. मी फर्स्ट इयरला होतो. आई तर घरी नव्हती, त्यामुळे मी बाबांना म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत कॉलेजमध्ये याल का? बाबांनी आदल्या दिवशी मला होकार दिला होता, पण ते सकाळी लवकर उठून ऑफिसला निघून गेले. मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले की माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला यायला जमणार नाही. नंतर कधीतरी येऊन मी तुझ्या शिक्षकांची भेट घेईल. बाबांनी मला नाराज केलं होतं. माझ्या सगळ्या मित्रांचे आईवडील वेगवेगळे वेशभूषा करून येणार होते आणि माझ्या घरून माझे एकही पालक येणार नव्हते. मी नाराज होऊन सोफ्यावर बसून होतो. तेव्हा मिनी माझ्याकडे नाश्ता घेऊन आली. मी नाश्ता करत नव्हतो, त्यावरून तिला समजलं की माझा मूड खराब आहे. ती मला म्हणाली की काय झाले? मी तिला सगळं काही सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की विशाल, तू मला तुझी आई म्हणत नसला तरी मी तुझी आई आहे. तुला काही हरकत नसेल तर मी तुझ्यासोबत तुझ्या कॉलेजमध्ये यायला तयार आहे. माझ्या कॉलेजमध्ये आई अजून कधीही आली नव्हती, त्यामुळे आईला कोणीही पाहिलं नव्हतं. काहीही करून मला कॉलेजच्या फंक्शनमध्ये जायचं होतं, म्हणून मग मी मिनीला होकार भरला. मी तिला मोबाईलमध्ये मराठी मुलींची ड्रेपरी दाखवली. मी तिला आईच्या साडीमधील एक छानशी साडी काढून दिली. मी तिला तिची वेशभूषा सांगितली होती. मी तिला तिच्या खोलीत जाऊन आवरून ये म्हणालो आणि मी माझ्या खोलीत जाऊ लागलो. तेव्हा मिनीने माझा हात पकडला व तिने मला थांबवलं. ती म्हणाली की विशाल, तू असाच जाणार आहेस का कॉलेजला? मी छान कोट पॅन्ट घालून येतो. मी असं बोलताच ती मला म्हणाली की तू नवीन कपडे तर घालशील, पण तुझ्या लुकचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? माझा चेहरा चांगला तर दिसतोय. ती म्हणाली, नाही, तुझे केस किती वाढलेत. थांब, मी तुला आत्ता हेअर सेट करून देते. हेअर सेटिंगनंतर जेव्हा मी स्वतःला बघितलं तेव्हा मी आरशात पाहिलं तर मी स्वतःलाच ओळखत नव्हतो. काही वेळात मी तयार झालो. मिनी जेव्हा मराठमोळ्या अंदाजात सजून खोलीतून बाहेर आली तेव्हा तर तिला मी बघतच राहिलो होतो. घरून निघायच्या आधी मिनीने काही सेल्फीज काढल्या. नंतर आम्ही कॉलेजमध्ये जायला निघालो. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांसोबतच सगळे शिक्षकही मिनीकडे एकटक बघत होते. ती तेवढी सुंदर दिसतच होती की कोणीही तिच्याकडे बघतच राहील. जेव्हा माझं नाव आलं तेव्हा मी मिनीसोबत स्टेजवर गेलो. आम्ही स्टेजवर येताच सगळी मुलं जोरजोराने ओरडू लागली. ती सगळी आरडाओरड, तो सगळा जल्लोष मिनीसाठी होता हे मला चांगलंच माहीत होतं. मी तिची ओळख माझी आई म्हणून करून दिली. तिच्या येण्याने माझं कॉलेजमधील स्टेटस काही ओरच वाढलं होतं. कॉलेजमधील सिनियरही मला येऊन भेटत होते. माझ्या तरुण आईला पाहून सगळेच वेडे झाले होते. मिनीने आज माझं मन जिंकलं होतं. माझे आईबाबा माझ्यासोबत आले नव्हते, पण मिनी, माझी दुसरी आई, त्यांच्या जागी आली होती. ती आज माझ्या आईच्या जागी होती. त्या दिवसापासून मी तिच्या नावापुढे आई हा शब्द जोडला. आम्ही घरी आलो तेव्हा तर मिनी आईला पाहून बाबा तिच्यापासून नजर हटवायला तयार नव्हते. ते तिला अगदी डोळे भरून पाहत होते. ती तेव्हा लाजूनच तिच्या खोलीत गेली. बाबा म्हणाले की कसं झालं फंक्शन? छान झालं असं म्हणून मी माझ्या खोलीत निघून गेलो. मला माझ्या बाबांचा फार राग आला होता, कारण त्यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा जो तो मला विचारत होता आणि ही सगळी आईची जादू होती. ती काल कॉलेजमध्ये येऊन गेल्यापासूनच हा बदल घडला होता. माझा एक ग्रुप होता. त्यातले माझे काही मित्र मला म्हणाले की तू म्हणतोयस की ती तुझी आई आहे, पण तुझ्याकडे व तिच्याकडे बघून अजिबात असं वाटत नाही की ती तुझी आई आहे. मी माझ्या ग्रुपमधल्या मित्रांना खरं काय ते सांगितलं.
की मिनी आई माझी सख्खी आई नसून ती माझ्या बाबांची दुसरी बायको आहे. हे मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं, कारण मला माझ्या एका खोट्याचे 10 खोटे बोलावे लागले असते. मिनी आई व माझं नातं समजताच माझे मित्र मला म्हणाले की तू फार लकी आहेस, तुझ्याकडे एक नाही तर 2-2 आई आहेत. आईचं प्रेम तुझ्या आयुष्यात भरभरून आहे. घरी निघताना शुभमशी गप्पा गोष्टी करतच मी घरी आलो. शुभम माझा चांगला मित्र होता. मी शुभमला सांगितलं की मिनी आई खूप चांगली आहे, तिने मला तिच्या हाताने हेअर सेट करून दिलेत. मी असं बोलता शुभम म्हणाला, अरे विशाल, तू फार भोळा आहेस. तिने जे काही केलं ते सगळं बहाणा होता. तो म्हणाला, तो तिचा मैत्रीचा हात पुढे करण्याचा बहाणा होता. विदेशी बायकांना मैत्री करायला खूप आवडतं असं मी ऐकलंय. तिने तुझ्या बाबांमध्ये काय पाहिलं ते मला कळत नाहीये. मी म्हणालो, तिला बाबा आवडले असावे. मी तर जास्त खोलात गेलो नाही. शुभम म्हणाला, बरं ते जाऊ देत, तू तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे कर. ती तुला काय उत्तर देते यावरून तुला कळून जाईल तिला तुझ्याकडून कसली अपेक्षा आहे. घरी पोहोचेपर्यंत मी शुभमच्या बोलण्याचा विचार करत होतो. घरी आल्यावर मी एक नजर मिनी आईवर टाकली. ती सोफ्यावर बसून TV बघत होती. त्या रात्री जेवण झाल्यावर मिनी आई मला हॉलमध्ये झोपलेली दिसली. तिला तिथे पाहून मी हडबडलो. मी तिला म्हणालो की आज तू इथे का झोपलीस? तेव्हा ती म्हणाली की तुझ्या बाबांचं काम सुरू आहे, खोलीतील लाईट सुरू आहे आणि त्यामुळे मला झोप येत नाहीये, म्हणून म्हटलं आज बाहेर झोपूयात. मला तिच्याशी मैत्री करण्याबद्दल बोलायचं होतं. मोठी हिंमत करून मी तिला म्हणालो की तू माझी मैत्रीण होशील का? तेव्हा ती उठून बसली व शेक हँड करत म्हणाली, मला तुझ्या आईपेक्षा तुझी मैत्रीण होणं नक्कीच आवडेल. शुभमचं बोलणं खरं ठरलं होतं. मिनीला माझी मैत्री मान्य होती, म्हणजे ती माझ्याकडे वेगळ्याच उद्देशाने पाहत होती. आजपासून मी तिला आई न म्हणता मिनीच म्हणेल हे मी ठरवलं. सकाळी माझं आवरून मी बाहेर हॉलमध्ये आलो. बाबा ऑफिसला जायला निघाले होते. ते मला म्हणाले की तुझ्या मिनी आईची काळजी घे. आज रात्री मी घरी नाहीये. ऑफिसमधून मी सरळ तुझ्या मामाकडे जाणार आहे. उद्या सकाळी मी तुझ्या आईला घेऊन घरी येईल. बाबा ऑफिसला गेल्यावर मीही माझं आवरून कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमधील लेक्चर संपल्यावर शुभम माझ्याजवळ आला. तो मला म्हणाला, काय मग तुझ्या विदेशी आईने तुझी मैत्री स्वीकारली की नाही? मी शुभमला म्हणालो की हो, तू जे बोलला होतास ते खरं ठरलं. मिनीने अगदी सहजपणे माझी मैत्री मान्य केली. शुभम म्हणाला, अब आई ना बात समज में. संध्याकाळी घरी आल्यावर मी मिनीला तिची आवडती डिश विचारली. मी तिच्या आवडीचे पदार्थ बाहेरून मागवून घेतले. मिनी आज फारच खुश होती. ती मला म्हणाली की मैत्रीच्या दुसऱ्याच दिवशी तू तुझ्या मैत्रिणीची आवड निवड माहीत करून घेतलीस. मिनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर गळाभेट द्यायची. तिच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल होत्या. त्यांचं कल्चर अगदी फ्री होतं. मिनीची मराठी म्हणजे सांगायलाच नको, अगदी शुद्ध मराठी ती बोलायची. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखू लागलं. कदाचित तिखट तेलकट खाणं मला सहन झालं नव्हतं. माझ्या छातीत दुखतंय मी असं बोलताच मिनीने मला एक गोळी दिली. ती म्हणाली, ही ॲसिडिटीची गोळी आहे. गोळी घेतल्यानंतर मी झोपी गेलो. मिनी ही माझी काळजी म्हणून मला झोप येते तोपर्यंत तिथेच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आई बाबा घरी आले होते. आज रात्री आई माझ्या खोलीत झोपायला आली होती व मिनी बाबांच्या खोलीत झोपली होती. मला मिनीसोबत गप्पा करायच्या होत्या. ती आता माझी मैत्रीण होती. तेव्हा रात्रीचे 12 वाजले तरीही मला झोप आली नव्हती. तेव्हा मला अचानक फुसफुसण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूच उठून आईच्या दिशेने जाऊन तिच्यावर नजर टाकली. तेव्हा मी पाहिलं आईचे डोळे बंद होते, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तेव्हा हळूहळू आवाज न करता माझ्या खोलीतून बाहेर आलो. आईला तिच्या माहेरच्या माणसांची आठवण येत असावी. थोडा वेळ रडून ती शांत होईल हे मला माहीत होतं. आज मला बाबांच्या खोलीत डोकावून बघायचं होतं. मिनी व बाबांवर मला एक नजर मारायची होती. त्यामुळे मी बाबांच्या खोलीजवळ गेलो आणि मी त्यांच्या खोलीचा कानोसा घेतला. आतून मला मिनीचा रडण्याचा आवाज येत होता. बाबांनी असं काय केलं होतं की ती रडत होती? मिनी फार नाजूक होती. मला तिची फार काळजी वाटू लागली. हळूहळू मी बाबांच्या खोलीच्या दरवाजाला माझा कान लावला. तेव्हा माझ्या धक्क्याने दरवाजा उघडला व मी थेट त्यांच्या खोलीत गेलो. आत मी पाहिलं बाबा त्यांच्या खोलीतील खिडकीत उभे होते व मिनी बेडच्या कडेला बसली होती. मला त्यांच्या खोलीत पाहून बाबा दचकले होते. ते म्हणाले की विशाल, यावेळी तू इथे काय करतोयस? मी बाबांच्या प्रश्नाचं उत्तर न देता मी त्यांना उलट प्रश्न केला. मी म्हणालो, आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही मिनीसोबत इथे काय करत आहात? तिच्या डोळ्यात अश्रू का आहेत? तुम्ही मला खरं सांगितलं नाही तर मी कायमचा इथून निघून जाईल. मी असं बोलताच बाबा बोलू लागले. ते म्हणाले, विशाल, आता तू माझं व मिनीचं बोलणं ऐकलं असशील. आता तुला पुन्हा माझ्या तोंडून तेच ऐकायचं आहे तर ऐक. ही मिनी माझी बायको किंवा प्रेयसी नाहीये. तिला तर तुझी आई इथे घेऊन आली होती.
आजपर्यंत मी मिनीला एक बोटही लावला नाहीये ना मी तिला कधी स्पर्श करणार आहे. तेव्हा मिनी म्हणाली, मला ज्या कामासाठी आणलं आहे तेच काम इथे होत नाहीये आणि हेच माझं रडण्याचं कारण आहे. मी इथे राहायला आले नाही. यांनी सांगितलंय त्या कामासाठी मी इथे आले होते. पण साहेब तर मला हात लावायलाही तयार नाहीयेत. मला माझे पैसे कसे मिळतील? तो गोंधळ मला कळत नव्हता. मी ओरडलो, म्हणालो, बाबा काय ते मला सरळ सरळ सांगा. मिनी नेमकी करते तरी काय? ती कोण आहे? ती करते तरी काय? तेव्हा बाबा म्हणाले की मिनी तुझ्या आईच्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये कामाला आहे. तिला पैशांची गरज आहे हे तुझ्या आईला माहीत होतं. 2 महिन्यांपूर्वी जेव्हा तुला फणफणात ताप आला होता, तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, ही गोष्ट तेव्हापासून सुरू झाली. डॉक्टरांनी जेव्हा तुझं पूर्ण चेकअप केलं तेव्हा समजलं की तुझ्या हृदयात होल आहे आणि त्यामुळे तुझी वाचण्याची शक्यता कमी आहे. तू जगलास तर 20 वर्षे जगशील, नाहीतर 2 महिनेही नाही. तेव्हा तुझ्या आईने दुसरं मूल होऊ देण्याचा अट्टहास धरला. तिला आता मूल होऊ शकत नव्हतं कारण तू झाल्यानंतर तिचं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन आम्ही करून घेतलं होतं. तूच आमच्यासाठी सगळं होतास. पण जेव्हा तुझे रिपोर्ट आले तेव्हा आमच्या पायाखाली जमीनच सरकली होती. मिनी तुझ्या आईच्या लक्षात होती. तुझी आई तिला 6 लाख रुपये देण्याचं मान्य करून घरी घेऊन आली. मिनी आमच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणारी आई होणार होती. सुरुवातीला मला तुझ्या आईचं बोलणं पटलं होतं. पण जेव्हा मी मिनीसोबत एका बंद खोलीत आलो तेव्हा माझी तिला स्पर्श करण्याची इच्छाच झाली नाही. माझ्या डोळ्यासमोर सारखी माझी बायको दिसत होती. तिच्या हट्टापायी मी मिनीसोबत खोली शेअर केली. पण मी माझ्या बायकोचा हक्क तिला देऊ शकलो नाही ना मी कधी कुठल्या स्त्रीला तो देऊ शकतो. बाबा बोलत असताना आईही मागे उभं राहून सगळं ऐकत होती. मी तेव्हा आईला म्हणालो, आई तू बाबांना दुसऱ्या कुठल्या स्त्रीसोबत बघू शकत नाही हे तुलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. मग हा अट्टहास कशाला? तू रोज रात्री झोपेत ज्या प्रकारे अश्रू गाळत असतेस ते अश्रू तुझं प्रेम आणि तुझ्या मनाचे घालमेल तुला रोज दाखवत असतात. मग कशाला तुझ्या भावना लपवतेस? आई बाबा जगातील कुठलीच शक्ती माझ्यातील आत्मविश्वासाला मारू शकत नाही. जोपर्यंत माझ्यात कुठल्याही रोगापासून लढण्याची इच्छाशक्ती आहे तोपर्यंत मला काही होणार नाही. आई बाबा एकमेकांच्या प्रेमाला विनाकारण अंतर देत होते व ते मला काही न सांगता माझी इच्छाशक्ती मारत होते हे त्यांना तेव्हा लक्षात आलं होतं. त्या दोघांनी मला जवळ घेतलं. मिनी म्हणाली की तू माझा मित्र म्हणूनच माझ्याशी मन मोकळा संवाद करू शकतोस हे मला माहीत होतं. त्यामुळे मी तुझी मैत्री स्वीकारली. माझ्या आजाराबद्दल तिलाही माहीत होतं. त्यामुळे तिने त्या दिवशी मला वेळीच औषधी दिल्या होत्या. आईबाबांनी मिनीला काही पैशांची मदत केली. आज ती माझी चांगली मैत्रीण आहे. आईबाबांसमोर मी माझी एक इच्छा व्यक्त केली. मी त्यांना अनाथ आश्रमातून एक मुलगी दत्तक घेण्यास सांगितली. आता मलाही माझी बहीण मिळाली होती व त्यांनाही त्यांचं दुसरं मूल. माझ्या लहान बहिणीच्या येण्याने घरात चहूकडे आनंद पसरला होता. पुढे काही दिवसांनी कॉलेजमध्ये जाताच मी शुभमसारख्या मुलाशी कायमची मैत्री संपवली. जी मैत्री तुम्हाला वाईट मार्गावर चालण्याचा संदेश देते ती मैत्री कधीच खरी नसते. आणि दुसरं म्हणजे माणसाची इच्छाशक्ती बळकट असेल तर तो कुठल्याही आजारातून बरा होऊ शकतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.